रत्नागिरीच्या चिपळूणमध्ये अजित पवारांची जनसन्मान यात्रा सुरू झाली आहे। आपण थेट जाऊयात। आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरीतील चिपळूणमधील ही सभा अतिशय महत्त्वाची ठरणार आहे। अजित पवार सध्या रत्नागिरी जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत। चिपळूणमध्ये आज जनसन्मान यात्रेचं आयोजन करण्यात आलेलं आहे। या ठिकाणी सध्या अजित पवार दाखल झालेले आहेत। थोड्याच वेळात ते जनतेशी संवाद देखील साधणार आहेत। चिपळूणमधून अजित पवार हे लाईव्ह तुम्ही एनडीटीव्ही मराठीच्या माध्यमातून पाहू शकता। सध्या अजित पवार चिपळूणमध्ये दाखल झालेले आहेत। त्यासोबतच शरद पवारही रत्नागिरी जिल्ह्याच्या दौऱ्यावर जाणार आहेत। विधानसभा निवडणुका काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या आहेत। याच पार्श्वभूमीवर कोकणात म्हणजे चिपळूण इथे आज उपमुख्यमंत्री अजित पवार तर त्यासोबतच पाठोपाठ सोमवारी म्हणजेच शरद पवार यांचा देखील दौरा होणार आहे। काका पुतणे यांचे लागोपाठ रत्नागिरी दौरे असल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा रंगलेली आहे। आगामी विधानसभेच्या पार्श्वभूमीवर कोकणातील रत्नागिरीचा दौरा हा अतिशय महत्त्वाचा ठरणार आहे। जनसन्मान यात्रेचं आयोजन करण्यात आलेलं आहे। या ठिकाणी शेकडोंच्या संख्येने या रॅलीमध्ये नागरिक, कार्यकर्ते, नेते, पदाधिकारी देखील सहभागी झालेले आहेत। गुलाबी रंगाच्या गाडीमध्ये सध्या अजित पवार हे रॅलीमध्ये सहभागी झालेले आहेत। या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी राकेश गुडेकर। राकेश, सध्या चिपळूणमध्ये अजित पवार दाखल झालेले आहेत, रॅली देखील सुरू झालेली आहे, अधिक माहिती द्या। किरण, अजित पवार आज चिपळूणमध्ये दाखल झालेले आहेत। थोड्याच वेळापूर्वी त्यांचं आगमन चिपळूणमध्ये झालेलं आहे आणि भव्य अशी रॅली जी आहे ती बहादूर शेख नाका ते सांस्कृतिक केंद्रापर्यंत निघालेली आहे। हजारो बाईक यामध्ये सहभागी झालेले आहेत। संपूर्ण वातावरण जे आहे ते इथलं राष्ट्रवादीमय म्हणजे घड्याळमय झालेलं आहे। अजित पवार यांच्यासोबत प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे हे देखील आहेत। त्याचप्रमाणे आमदार शेखर निकम देखील आहेत, अजित यशवंतराव आहेत, आदी नेते आहेत। त्याचप्रमाणे मोठे पदाधिकारी, कार्यकर्ते त्यांच्यासोबत आहेत आणि अजित पवार आता कार्यकर्त्यांचं स्वागत किंवा जनतेला अभिवादन करत पुढे निघालेले आहेत। भव्य अशी रॅली जी आहे ती निघालेली आहे। किरण, जर आपण बघायला गेलो तर चिपळूण ही अजित पवारांच्या दृष्टीने महत्वाची आहे, कारण या ठिकाणी जे शेखर निकम विद्यमान आमदार आहेत ते अजित पवारांचे खंदे समर्थक आहेत। ते सध्या अजितदादा पवार यांच्यासोबतच आहेत आणि रत्नागिरी जिल्ह्यातील ही एकमेव जागा आहे जी राष्ट्रवादीकडे आहे आणि ते देखील सध्या अजित पवार यांच्याकडे आहे। आणि आगामी विधानसभा निवडणुकांच्या दृष्टीने अजित पवारांनी आपल्या या विद्यमान आमदाराला निवडून आणण्यासाठी पुन्हा एकदा कंबर कसलेली आहे आणि त्याचीच ही भव्य प्रचिती आपल्याला आता चिपळूणमध्ये दिसून येते। आणि दुसरीकडे जर आपण बघायला गेलो तर या चिपळूण विधानसभा मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी अशीच लढत यापुढे रंगण्याची चिन्ह आहेत, कारण ही जागा राष्ट्रवादीकडे असल्याने महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने देखील या जागेवर ऑलरेडी दावा केलेलाच आहे। त्या संदर्भातच या निवडणुकींच्या दृष्टीने राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवार हे देखील उद्यापासून चिपळूण दौऱ्यावर आहेत। उद्या संध्याकाळी त्यांचं आगमन होईल। नक्कीच राकेश, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।